मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सचिन पत्तेवार. मागील 1 वर्षापासून मी हेल्थ कोचिंग शिकत आहे आणि त्याचं ट्रेनिंगसुद्धा घेत आहे आणि लोकांनासुद्धा देत आहे. तर त्या माध्यमातून मी आजपर्यंत बऱ्याच लोकांना एक चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आलो आहे आणि पुढेसुद्धा मी करणार आहे. पण मित्रांनो असं बऱ्याच वेळा जाणवतं आहे की सांगणारा एक चांगल्या उद्देशाने आपण सांगत असतो, पण समोरचा व्यक्ती त्या गोष्टीला नजरअंदाज करतो. मला हे कळत नाही जेव्हा आम्ही एक चांगला दृष्टिकोन घेऊन जर आपल्या चांगल्यासाठी एक योग्य मार्गदर्शन करत असाल तर त्याला तुम्ही जर ॲक्सेप्ट करू शकत नसाल तर त्यांना तुम्ही नजरअंदाजसुद्धा करू नका. कारण जो काय व्यक्ती तुम्हाला सांगायला आलेला असतो तो तुमच्या भल्यासाठी, तुमच्या फॅमिलीच्या पुढच्या भविष्यासाठी चांगलं घडवण्याचा विषय तुमच्यापुढे प्रस्तावित करत असतो. तर त्यामुळे त्या गोष्टीची आपण इज्जत केली पाहिजे, त्याला सन्मान दिला पाहिजे. आज आपण बघतो की बाबा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जे लोक मेडिक्लेम पॉलिसी देतात, जे लोक LICची पॉलिसी देतात, जे लोक हेल्थ कोचिंगमध्ये काम करतात, हे सगळे लोक जे आहेत ते तुमच्या भविष्याच्या दृष्टीने आणि तुमच्या फॅमिलीच्या दृष्टीने हितावह गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतात आणि ते तुमच्या भल्याचा विचार करत असतात. त्यामुळं ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्या भल्यासाठी काहीतरी गोष्ट सांगतो आहे त्यावेळेला भले तुम्ही त्याला त्याचा फायदा द्या नाही द्या ती गोष्ट वेगळी, पण निदान त्याचा अपमान करू नका, त्याची रिस्पेक्ट करा. कारण त्यामुळं काय आहे की आपल्या जीवनामध्ये प्रकाशमान आपले जीवन होणार आहे. उद्या आपली अनहोनी झाली तर त्यामागं आपल्या फॅमिलीला त्याचा आधार मिळणार आहे, आपली फॅमिली स्टँड राहणार आहे. आणि आपली जे लोक हेल्थच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आलेत त्यामुळं तुमची हेल्थ चांगली राहिली तर तुमची वेल्थ चांगली होईल, वेल्थ चांगलं झालं तर तुमची फॅमिली सेक्युअर्ड होऊ शकते. तर यामध्ये जो सांगताना त्यांचा जो हेतू आहे त्या हेतूला ओळखायला शिका. समोरच्याचा हेतू चांगला असेल तर अशा लोकांना आपण सपोर्ट करणे ही आपली जबाबदारी आहे. असे समजून आपण त्यांच्याबरोबर आपले वर्तन ठेवलं तर त्यांनासुद्धा काम करण्याला एक प्रेरणा मिळेल.